एकनाथ आता हळूहळू बरा होत होता. पण त्याचबरोबर त्याचा चिडकेपणाही वाढत होता. त्याची चिडचिड ती सहन करीतच होती. पण त्याला आता विस्मरण होत होतं. वयोमानाने विस्मरण होतंच, पण त्याचे फारच होत होते. घरी कोणी येऊन गेलेल्याचं नाव ते लगेच विसरत होते. कुणाचा फोन आलेला विसरत होते. त्यामुळे आता तर संकेतचे त्यांच्यावर फारच लक्ष राहू लागले आणि त्यांच्या सूचनेत वाढच होऊ लागली. तिची घरची बाहेरची सारीच कामे नवऱ्याच्या मूडवर व मुलाच्या मर्जीवर होऊ लागली. त्याचा बाहेरून केव्हाही फोन येई, आई बाबा कुठे आहेत? घरी झोपलेत. ते झोपलेत म्हणून तू कुठे बाहेर जाऊ नकोस. नाही. पण मनात ती चिडत ती म्हणे, मला एवढंही समजत नाही का रे? एवढी बापाची काळजी आहे तर कर की त्यांची सेवा. याला नुसत्या उंटावरून शेळ्या हाकायला काय जातंय? नुसता मला शहाणपणा शिकवतोय, शहाणा. घरात वाद नको म्हणूनच ती प्रत्येक वेळी माघार घेत राहते व तो एक एक पाऊल पुढे येत राहतो. आई, त्यांना बाहेर घेऊन जाऊ नकोस. अरे बाहेरची कामे असतात. मला सांगत जा ना, मी करेन. पण त्यांना बरोबर नेऊ नकोस. गर्दीत हरवतील. हे करू नको, ते करू नको. स्वतः मात्र एक काम करणार नाही. कामे होणार कशी? ती त्याला हो म्हणत असे. पण नवऱ्याला बरोबर घेऊन ती बाहेरची कामे उरकत असे. त्याच्या चालीने चालत होती, मूडप्रमाणे वागत होती. ती स्वतःची चाल, मूड सारेच विसरली होती. जशी ती स्वतःलाच विसरली होती. तरी दोघंही तिच्या बाबतीत कोरडेच होते. खरं तर एकनाथ आता सर्वस्वी बायकोवरच अवलंबून होता. तीच आपलं सारं नीट व्यवस्थित करते हे कळत होतं, पण वळत नव्हतं. त्याच्या स्वभावाप्रमाणे तो ते कबूल करत नव्हताच, पण आपल्या वागणुकीतून हे तो जाणवूही देत नव्हता. एकूणच करुणाच्या सोशिकपणाची कसोटीच होती. एकदा ती गावात गेली. जाणे भागच होते. बरीच कामे तुंबली होती. नवऱ्याला घरी एकटे ठेवून चालणार नव्हते. त्यांना बरोबर घेऊन बाहेरची कामे करतच होती. त्याच्या हाताला